पुण्यनगरीचे वैभव म्हणजेच चतुःशृंगी माता मंदिर। या चतुःशृंगी मंदिराची पौराणिक कथा आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, चतुःशृंगी मंदिराची पौराणिक कथा आहे ती अशी की दुर्लभ सेठ पीतांबरदास महाजन नावाचा श्रीमंत व्यापारी होता। तो सप्तशृंगी मातेचा मोठा भक्त होता। तो दरवर्षी चैत्र पौर्णिमेला देवीच्या दर्शनाला पुण्याहून वणीला जायचा। परंतु जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा त्याच्या वृद्धत्वामुळे त्यांच्या या दर्शन परंपरेत खंड पडू लागला। ही गोष्ट समजल्यावर एक दिवस देवी स्वतः त्याच्या स्वप्नात आली आणि तिने त्याला पुण्याच्या टेकडीवर असलेली देवीची मूर्ती खोदून काढायला लावली आणि त्याच जागेवर मंदिर बनवण्याचा आदेश दिला, जेणेकरून ती नेहमी भक्तांच्या जवळ राहील। देवीचा आदेश पाळून त्या व्यापाराने देवीने सांगितलेल्या जागी खोदकाम केले। तोच त्याला अतिशय अद्भुत अशी मूर्ती मिळाली। तिथेच त्याने भव्य मंदिर बनविले। या मंदिराच्या पहिल्या शब्दाचा अर्थ चतुः, म्हणूनच हे मंदिर 4 शिखराच्या डोंगरावर स्थापित आहे। हे मंदिर जमिनीपासून 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे। पुण्याच्या सेनापती बापट रोडवर हे मंदिर आहे। चतुःशृंगी देवी ही या मंदिराची मुख्य देवता आहे। देवीला अमरेश्वरी देवी म्हणूनही ओळखले जाते। मंदिराकडे जाण्यासाठी 100 पायऱ्या चढून जावे लागते। इथे दुर्गा देवी आणि गणपतीचे मंदिरही आहे। तसेच इथे आपण वेताळ महाराजांचेही दर्शन घेऊ शकता। हे मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे। या मंदिराचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाले होते। या मंदिराच्या देखभालीचे काम चतुःशृंगी देवस्थान ट्रस्टकडे सोपवले आहे। दरवर्षी लाखो भाविक दूरवरून देवीच्या दर्शनासाठी येतात। हे मंदिर सामर्थ्य आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं। हनुमान जयंती चैत्री पौर्णिमा शनिवार पूर्वा नक्षत्र शके 1687 हा दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो। मंदिराचा सभामंडप, धर्मशाळा, पायऱ्या, विहीर, रस्ते, दागदागिने हे सर्व भक्तांनी श्रद्धेने स्वयंप्रेरणेने अर्पण केले आहे। तर मंडळी, ही होती पुण्यातील चतुःशृंगी मातेची पौराणिक कथा। आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।